नानांनी खरं तर वाणीसर सर्व माहिती दिली, परंतु या वर्षीच्या यात्रेचं जे काय वेगळेपण आहे, म्हणजे दरवर्षी यात्रेचं आणि ह्यावेळेचं यात्रेचं जे काय पाहिलं मी, अतिशय स्वच्छता आणि सगळ्यात महत्त्वाचं यात्रेमध्ये जो स्पेस तयार केला आहे, जी यात्रेमध्ये जागा तयार केली आहे. नानांनी खरं सगळं सांगितलं की किती मेहनत ही देवस्थानची मंडळी या ठिकाणी करतायत, परंतु यात्रेत फिरताना जो स्पेसमध्ये पाहिला, जवळजवळ 50-50 फुटाचे रस्ते या यात्रेमध्ये, म्हणजे जी काही भीती लोकांना वाटते की यात्रेत गेल्यानंतर, आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक रस्त्यावरती या ठिकाणी मॅटिंग टाकलेलं आहे आणि या मॅटिंगमुळे अख्ख्या यात्रेमध्ये कुठंही कुठली धूळ उडत नाही आहे. खाऊ गल्ली गेल्यानंतर त्या ठिकाणी असं स्वतःहून वाटतं की स्वच्छता बघून की या ठिकाणी खरोखर आपण काहीतरी खावं. म्हणजे ज्या पद्धतीने हे नियोजन या सर्व कार्यकर्त्यांनी केलं आहे, यात्रा कमिटीच्या लोकांनी केलं आहे, मला वाटतं आजचा खरं तर आमचा घागरीचा दिवस, उद्या दारूचा दिवस, आणि मला असं वाटतं की आजपर्यंतच्या यात्रेतल्या यावेळेची यात्रा खरं तर पुढं ते वाढत राहील. परंतु ज्या पद्धतीने स्वच्छता, ज्या पद्धतीने मोकळा स्पेस, ज्या पद्धतीने जागा, हे इतकं सुंदर नियोजन यावेळेला केलं आहे. मी सर्वांना आव्हान करेन की नारायणगावची यात्रा म्हटलं का लोकांना भीती वाटते की या ठिकाणी धूळ उडेल का, जागा मिळेल का. 5-5 लाख लोक ह्या संपूर्ण काळात या यात्रेमध्ये येत असतात, परंतु मी या लोकांना आव्हान करेन की अजिबात कुठलंही टेन्शन या ठिकाणी घेऊ नका. खूप मोठमोठी आणि खूप वेगवेगळी यावेळेची जी खेळणी आहेत, म्हणजे दरवेळेची आपण फक्त आकाशी पाळणा, याच्यापेक्षा वेगवेगळी खेळणी त्यावेळेला नारायणगावच्या यात्रेत आलीत आणि याचा सर्वांनी आनंद घ्या, उपभोग घ्या, एवढंच मी या ठिकाणी आव्हान करेल. धन्यवाद.